वारी संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत की अश्वांचं गोल रिंगण हे आता पार पडलं आहे. तर बेलवडीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे गोल रिंगण पार पडलेलं आहे. याची दृश्य आपण पाहतोय. दरम्यान काही वारकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी. आपण पाहूयात. या बेलवडीच्या पालखी तळावर आम्हाला एक विशेष वारकरी भेटले. आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात. माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती वर्षांपासून वारी करताय? 20 वर्ष झाले वारी करतो माऊली मी. बर. पण मग आता वारीत तर तुम्हाला घाट वगैरे सगळं चढायला लागतो, तर कसं काय करता? गाठ वगैरे लागल्यावर नंतर कुणी माऊली टाकतात ना, मदत करतात. बर. पण मग आता वारीत तुम्हाला बाकी पुढे जाताना प्रवासात काय अडचणी येतात? काहीच अडचण येत नाही मला. असं कसं काय माऊली? हे कसा काय विश्वास ठेवायचा? काहीतरी तुम्हाला त्रास होत असेल का? काही त्रास नाही? काही त्रास होत नाही. माऊली पाठीशी आहे आमच्या. महाराज पाठीशी आहेत. आता ह्या 20 वर्ष तुम्ही वारी करताय, तर 20 वर्ष हीच गाडी आहे तुमच्या बरोबर? हीच गाडी आहे, हीच. या गाडीनं तुम्हाला फार साथ दिली वारीमध्ये. हीच गाडी आहे. आता तुम्ही या सगळ्या भजनात बाकी सगळ्या कार्यक्रमात सहभागी होता. होतो सगळं सर्व. आम्हाला एखादा अभंग छोटा काही म्हणून दाखवाल? तो एवढा नाही येत मला तो. बरं मला सांगा की तुम्ही आता तुकाराम महाराजांकडे किंवा माऊलींच्याकडे काय मागणं मागता तुम्ही? मला एकच मागणी मागायची, आपला शेतकरी वर्ग सुखी झाला पाहिजे, परत कामगार वर्ग सुखी झाला पाहिजे, आणि आमचे दिव्यांग बंधू भगिनी सुखी राहिले पाहिजे. हीच माझी मागणी आहे पांडुरंगाकडे. तुमच्यासारखे काही जण आम्हाला आणखीनही दिसले. असे बरेच जण येतात का वारीत? बरेच जण येतात. पण मग तुम्हाला आता बाकी आंघोळीला बाकी याला काय अडचण येते, तर तुम्ही शासनाकडे काय अपेक्षा करता? काय बुवा काय आणखीन विशेष सुविधा बाकी सगळ्या वारकऱ्यांकरता काय केल्या पाहिजेत का? केले पाहिजेत, अजून लय सुविधा केल्या पाहिजेत. आता तुम्हाला एक सांगतो, आता बघा जे संडास आपलं स्वच्छतागृह मांडतात, ते स्वच्छतागृह ज्या ठिकाणी जास्त गर्दी असेल त्या ठिकाणी मांडली पाहिजे. परत अजून जास्त वारकऱ्यांची गर्दी असेल तिथं मांडली पाहिजे. परत अजून ते तिथं पाणी असणं गरजेचं आहे. काही ठिकाण स्वच्छतागृहात गेलं तर पाणी नसतं, तिथं काही नसते. अजिबात पाणी बी नसतं माऊलींना. परत रात्रीचं आहे ना, रात्रीचं मग काय होतं मग माऊलींना त्रास होतो. या माऊलींचं खरंच कौतुक केलं पाहिजे की गेल्या 20 वर्षांपासून ते याच सायकल बरोबर वारी करतायत आणि त्यांची 20 वर्षात वारी कधीही चुकली नाही. हे असे वारकरी आणि हे सगळेजण तुमच्या माझ्या सगळ्यांना भरपूर प्रेरणा देतात जगण्याची, अडचणींवर मात करण्याची. कॅमेरामन प्रतीक जाधवसह मिलिंद भागवत, NDTV मराठी.